अनिल बोंडेंनी राहुल गांधींविरोधात केलेल्या टीकांनंतर राज्यभर काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसनं आज राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतायत। त्यावेळी नार्वेकरांचेही कार्यकर्ते तिथे उपस्थित होते। यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे। पोलीस व्हॅन नसल्यानं पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना बेस्ट बसमधून घेऊन गेलाय। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले दोन प्रतिनिधी। एकीकडे सीमा आणि आपल्या सोबत आहेत, एकीकडे गोविंद तुपे देखील आपल्या सोबत आहेत। सीमा, सध्या काय परिस्थिती आहे तिथं? नक्कीच आपण बघितलं तर राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर काँग्रेसच्या आंदोलनाला सुरुवात होऊन जवळपास 1 तासाचा कालावधी जो आहे तो उलटलेला आहे आणि अजूनही हे आंदोलन सुरूच आहे। प्रत्येक मिनिटाला हे आंदोलन जे आहे ते तीव्र होताना आपल्याला बघायला मिळत आहे। कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती गेल्या तासाभरापासून सुरू आहे, मात्र हे कार्यकर्ते काही शांत भूमिका घ्यायला तयार नाही। आपण या व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतो। महिला कार्यकर्त्या असतील, जे कोलाबा इथे जे कार्यकर्ते आहेत ते असतील, ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा त्याचसोबत खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। अनिल बोंडे त्याचसोबत संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे संजय गायकवाड यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यायला पाहिजे या मागणीसाठी हे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या महिला कार्यकर्त्याला पकडण्यासाठी जवळपास 5 ते 6 महिला पोलीस या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांना उचलून घेऊन या पोलीस व्हॅन मध्ये बसवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। खरं तर या आंदोलनाला सुरुवात होऊन 1 तासाचा कालावधी उलटलेला आहे, मात्र हे कार्यकर्ते प्रत्येक क्षणाला हे आक्रमक होताना बघायला मिळत आहे। तीव्र हे आंदोलन होताना आपल्याला बघायला मिळत आहे। काही वेळापूर्वी वर्षा गायकवाड या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। पोलिसांचा दबाव सुरू आहे। संजय गायकवाड त्याचसोबत अनिल बोंडे यांच्यावरती कोणतीही कारवाई सरकारकडनं करण्यात येत नाही, त्यामुळे संजय गायकवाड यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला पाहिजे या मागणीसाठी या आंदोलनाची हाक मुंबई काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेली होती आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो प्रत्येक पॉइंट वरती करण्यात आलेला होता। अगदी सीमा, आपले प्रतिनिधी गोविंद देखील आपल्या सोबत आहेत। मी त्यांच्याकडे जाते। गोविंद, तुम्ही कुठे आहात आणि काय परिस्थिती तिथं सध्या? मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर बघत असाल तर जमुना सागर हे विधानसभा अध्यक्षांचं घर आहे आणि त्या घराच्या बाहेर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने जमल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एकूणच या ठिकाणी पोलिसांचाही वेढा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं। काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते मोठ्या संख्येनं सकाळपासूनच या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। हा जो मार्ग आहे शहीद भगतसिंग मार्ग, हा रहदारीचा रस्ता असतो, परंतु या आंदोलनामुळे गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं होतं। त्यावेळेला मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव असतील किंवा इतर जे पदाधिकारी असतील ते सगळ्यांनी येऊन या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं निदर्शनं आंदोलनं केली। त्या सर्वांना पोलिसांनी इथं ताब्यात घेतलेलं आहे आणि आता हा संपूर्ण जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। काही वेळामध्ये या ठिकाणी काँग्रेसचं जी आंदोलनाची जी रॅली आहे ती या मार्गावरून येण्याची शक्यता आहे, परंतु जागोजागी पोलीस बंदोबस्त असल्यामुळं ह्या आंदोलनाची जी रॅली आहे ती इथं जमुना सागर जे निवासस्थान आहे विधानसभा अध्यक्षांचं तिथंपर्यंत पोलीस पोहोचू देतात की मध्येच या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतात हे पाहावं लागेल। परंतु आतापर्यंत जे आंदोलक या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही बसलो कामाच्या ठिकाणी, कार्यकर्त्यांना मारलं, कार्यकर्त्यांना फडफडत नेलं, ही कुठली परंपरा आहे? आम्ही शांततेच्या मार्गाने ते आलो। काय सांगायला आलो? जननायक आदरणीय राहुल गांधीजी हे भारताला जोडण्यासाठी प्रयत्न करतात, सगळ्यांमध्ये प्रेमाचा मेसेज घेऊन चाललेले आहेत, पण दुर्दैवाने संजय गायकवाड, अनिल बोंडे, संजय गायकवाडांबद्दल बोलायचं झालं तर ते वारकरी संप्रदायाबद्दल बोलणार, ते शेतकऱ्यांबद्दल बोलणार, महिलांबद्दल अपशब्द इस्तेमाल करणार, वापरणार आणि राहुल गांधी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून गुंडशाही लोकांना मारण्याचं काम करतात, पण दुर्दैवाने त्यांना अटक करायला पाहिजे, त्यांना थांबवायला पाहिजे, त्यांना डिसमिस करायला पाहिजे।
जो माणूस वारकऱ्यांबद्दल बोलतो, जो मंडळांबद्दल बोलतो, जो लोकांना मारतो, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलण्याचं काम करतो, विरुद्ध बोलण्याचं काम करतो, जो तलवारीने केक कापतो, तो आमदारांना वाचवण्याचं काम हे करतायत. आमचं म्हणणं आहे की त्या आमदारांवरती डिसमिसलची कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याला अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला जातात. राहुल गांधी हे जननायक आहेत आणि राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेते आहेत. तुम्ही राहुल गांधींबद्दल असं बोलता? राहुल गांधी देशासाठी त्यांना माहिती, त्यांची आजी असेल की त्यांच्या वडिलांनी शहादत दिलं. मराठवाड्याच्या माध्यमातून देशाला जाऊन भेट द्या प्रत्येक व्यक्तीला. आणि अशा व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलता. आणि माझा प्रश्न मोदींना आहे, माझा प्रश्न शहांना आहे, माझा प्रश्न या दोघांना आहे की लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल असं बोलल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी काय कारवाई केली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली. आम्ही आता लोकसभेच्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलेलो आणि अध्यक्षांना बोलतोय त्यांना डिसमिस करा, त्यांच्यावर कारवाई करा. हे काय चाललंय? आमदार काय काय बोलायला लागलेत आजकाल, उठे सुडायचा धमकी द्यायला लागलेत, घरात घुसण्याची भाषा करतात, लोकांबद्दल वेगळं बोलतात, सामाजिक ते निर्माण करण्याचं काम करतात. आणि त्या लोकांवर कारवाई करायचं सोडून, त्यांना थांबवायचं सोडून आज किती लोक फरार होते मधल्या काळात? सांगा ना मला. बदनापूरचे फरार, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पडला, ज्याने पडवला तो किती फरार होता. आम्ही या ठिकाणी लोकांचं म्हणणं मांडायला येतो तर आमचं म्हणणं पण ऐकून घ्यायचं नाही. पोलिसांचा वापर करायचा, बळाचा वापर करायचा, कार्यकर्त्यांना मारायचा, फडफडत घेऊन जायचं, गाड्या तपासायच्या. काय चाललंय? हे दुर्दैव आहे, मला सांगायला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही पहिल्यांदा असं बघतोय. महाविकास आघाडीचा ऐसा है कि हम लोग जो है यहाँ पे शांति से आके अपनी बात करना चाहते थे. और हमारी बात क्या थी? हमारी बात ये थी कि हमारे जननायक और लोकसभा के हमें प्रतिपक्ष नेता आदरणीय राहुल गांधी जी के बारे में जो विध्वस्त बातें की गई है, दुर्भाग्यवश मुझे कहना पड़ेगा कि आमदार संजय गायकवाड़ जी की आदत है, उनकी गुंडाशाही की प्रवृत्ति है. सातत्य से वो वारकर के बारे में बात करते हैं गंदी, वो किसान के बारे में बात करते हैं, बदनापुर की घटना हो गई तो महिला के बारे में विध्वंसक बात करते हैं, रास्ते में उतर के लोगों को मारते हैं, तलवार से केक काटते हैं. और वही